चला जाऊयात मॅचच्या दिशेने. अक्षय पवार ते आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकात आपण पाहिलं धावफलकावरती धावा लागल्या आहेत. चार धावा धावफलकावरती आहेत. चलो मॅच चालू करायची. याही वेळेला फुलर लेंथवरती टाकलाय बॉल. फिल्डर पोहोचलेत परंतु हलकसं झालेलं फंबल, त्याचमुळे सिंगल कंप्लीट. नवीन बॅटर प्रदीप गायकवाड अखेर आलेत. प्रदीप अखेर आज प्रदीप आपल्याला या स्पर्धेत खेळताना पाहायला मिळतील. ट्रेंडिंगला नाव आहे प्रदीप गायकवाड. खूप साऱ्या टीमचे कॉल गेलेत. तो आज अखेर प्रदीप आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत वैशाली नगर मित्रमंडळ या संघात. पाच धावा धावफलकावरती. पहिलाही बॉल आपण पाहिला अक्षयने फुलर लेंथवरती अप्रोच ठेवलाय. तर पाहूयात कशा पद्धतीने इकडे बॉलिंग केली जाईल. जबात मॅचच्या दिशेने येतोय. षटकातीला दुसरा हलक्या हाताने टाकलाय. ड्राईव्ह केलाय. प्रतीक पोहोचलेत. वेगानं धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला. बॉलला क्विक घेऊन जर का हिट केलं गेलं तर मग रनआउटची संधी आहे आणि तोच प्रयत्न प्रतीकच्या माध्यमातून होताना आपण पाहिलाय. परंतु एक धाव ती इकडे गॅदर केली गेली आहे. एका धावाने धावफलक पुढे निघालाय. 6. 6 धावा धावफलकावरती आहे. यावेळेला हलकासा मागे ठेवलाय. वळण देखील मिळालंय आणि हीच तर ओळख राहिली अक्षय पवारची. बीट केलंय. डॉट बॉल आलाय. सँडी मात्र शोध घेतोय. स्मशान शांतता आहे आणि हीच या मैदानाची खासियत राहिली आहे. या मैदानावरती बाउंड्री शोधणं हे चॅलेंजिंग राहिलंय. बाउंड्री शोधणं इतकं चॅलेंजिंग राहिलं की जणू काही शिंपल्यातला मोती शोधायचा आहे. तोच प्रयत्न सातत्याने इकडे केला जातो बॅटर्सकडनं. आणि 6 ओव्हरची मॅच असेल, 36 चेंडूचा खेळ, तर मग पॉवर प्लेच्या डावाला खूप व्हॅल्यू आहे. आउटसाइड द ऑफ थोडासा बाहेर आहे आणि त्याच बॅटर झालेत बीट केलं बॅटरला. आणखीन एक डॉट बॉल लिव्ह केलाय तिकडे. आपण पाहिलं तर सरप्राईज झाले तिकडे. सँडी नावसाकेन पण प्रदीप देखील सरप्राईज आहेत. खूप सारी चर्चा दोघांची झाली. परंतु मुख्य पंचाने सांगितलं की नाही, चलो DRS जाताना पाहायला मिळतो आणि त्याच कारणास्तव तिसऱ्या पंचाने हा डिसिजन दिलाय की हा बॉल फेअर आहे. म्हणजेच काय तर डॉट बॉल आलाय. यावेळेला मात्र बीट केलंय आणि हा बॉल वाईड असेल कारण जास्तीचा बाहेर ट्रॅव्हल झालाय. सुगावा घेतला गेला सँडीकडे की बॉल कुठे पिच होतोय आणि त्या पिचिंगला योग्य पद्धतीने पाहिलं आणि पाहून मात्र लिव्ह केलंय. एका बंतर धाव मिळेल. यावेळेला फुलर लेंथ बिटवीन द कॅप. मोठा गॅप आहे. बॉल मात्र चाललाय एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रात मैदानाला गुदगुल्या करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. दिवस तिसऱ्याचा पहिला चौकार आणि हा आलाय युवा सेना चषकाची क्लासिकल बाउंड्री. थँक्यू सो मच विजय. या चौकाराच्या मदतीने 11 रन्स ऑन बोर्ड. 11 धावा धावफलकावरती आहेत. गॅप शोधलाय. खूप चांगला स्ट्रोक होता फुलर लेंथवरचा बॉल. तिकडे कव्हर्स मध्ये मला फक्त डिरेक्शन दिली होती. पुन्हा एकदा यावेळेतला तर बैठकीचा स्ट्रोक आहे. बॉल हवेत आहे. ऋषी घोडके तो बॉलचा शोध घेतोय. अन्याय होत होता फिल्डर्स वरती, खास करून बाउंड्रीच्या फिल्डर्स वरती. एक आला त्यांच्याकडे आणि असा आला की तो बॉल कैद करण्यात जमा आणि सँडीचा खेळ. द एंड. सँडी आउट.
एक आनंदाची बातमी अशी आहे की युवा सेना नाशिक शहर यांच्या माध्यमातून जितक्या विकेट्स या टुर्नामेंटमध्ये पडतील ना, तितके वृक्ष, तितके रोपं लावली जातील, तितके रोपांची संगोपन केली जाणार आहेत. वृक्ष लागवड करण्याचा एक मानस युवा सेना नाशिक शहर परिवाराच्या वतीने या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातो आणि 68 विकेट्स काल आणि परवा 2 दिवस पडलेत. आजच्या या 2 म्हणजे टोटल 70 झाडं आतापर्यंत युवा सेना नाशिक शहर यांच्या वतीने लावली जाणार आहेत. वा, कौतुकाची गोष्ट आहे. एका बाजूला जर का आपण पाहिले तर भरमसाठ वृक्षतोड होते, भरमसाठ जंगलांचा ऱ्हास होतोय, पर्यावरणाला मात्र संपुष्टात आणलं जाते, परंतु